अजितदादांचा अपघात की डावपेच हा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याच्या संदर्भातच अतिशय धक्कादायक असं सत्य समोर आलेलं आहे आणि त्याच्याविषयीच आपण माहिती बघणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्ही व्हिडिओ बघू शकता. अजितदादा सकाळी विमानात बसतानाचा व्हिडिओ आहे. सुमारे 8च्या सुमारास ते मुंबई या ठिकाणावरून विमानात बसले होते, परंतु याच्यामध्येच त्यांच्यासोबत काही झालं का, तर त्यांचं विमान देखील तुम्ही बघू शकता. अतिशय धक्कादायक आणि तुम्हाला धक्कादायक सत्य समोर आलेलं आहे आणि त्याच्यानुसारच आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. पहिला धक्का तर महाराष्ट्राला तेव्हाच बसला जेव्हा कळालं अजितदादांचं विमान कोसळलं आणि त्याच्यानंतर अचानक खबर आली की अजितदादांचं देखील त्यामध्ये निधन झालेलं आहे. परंतु मित्रांनो, याच्यामागे हा डावपेच आहे का, तर त्याच्याविषयी भरपूर सबूत समोर आलेले आहेत. तुम्ही CCTV फुटेज देखील बघू शकता. डायरेक्ट CCTV फुटेज आपण तुम्हाला दाखवत आहोत. या फुटेजमध्ये अजितदादांचं विमान कशा पद्धतीने कोसळलं आणि किती क्षणामध्ये किंवा शेवटच्या 10 सेकंदात काय झालं ते तुम्ही बघू शकता. अतिशय प्रचंड मोठा आवाज झाला आणि या आवाजासोबतच महाराष्ट्राचं धगधगतं नेतृत्व अजितदादा आपल्यापासून दूर गेले. तर आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. त्यामध्ये नेमकं हा घातपात कसा झाला किंवा झाला का, तर त्याच्याविषयी आपण अतिशय काही सत्य समोर आलेलं आहे. विमान कोसळल्यानंतर विमानाच्या मध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो तो अखेर उघडकीस सापडलेला आहे आणि त्या ब्लॅक बॉक्समध्ये शेवटच्या 10 सेकंदात नेमकं काय घडलं असं आणि त्या शेवटचे 5 मिनटं अजितदादांसाठी नेमकं कोणता संदेश त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दिला, त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती आपण देणार आहोत. लक्षपूर्वक बघा, कारण की अजितदादांचा विषय असा गंभीर झालेला आहे आणि याच्यासोबत डावपेच नेमकं कोणता होता आणि आरोपी पकडले का, हा प्रश्न देखील तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. तर त्याच्याविषयी देखील आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर सर्वात प्रथम म्हणजे सकाळी जेव्हा ते मुंबईवरून निघाले तेव्हा विमान एकदा चेक करण्यात आलं होतं. त्या विमानामध्ये नेमकं काही घोटाळा होता का किंवा जाणून बुजून कोणी घोटाळा केला होता, हा देखील प्रश्न तुमच्या मनात नक्कीच उपस्थित झालेला असेल आणि याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. शेवटी ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय सापडलं, ज्या की विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये संपूर्ण डिटेल जे असतात त्या संपूर्ण डिटेल असतात आणि त्या ब्लॅक बॉक्समध्ये शेवटचे रेकॉर्डेड मेसेज नेमकं काय होते, पायलटला कशामुळे संतुलन बिघडलं आणि का पडले, तर त्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे मित्रांनो. सर्वात प्रथम म्हणजे ब्लॅक बॉक्स जेव्हा DGCI म्हणजेच महाराष्ट्राची जी संस्था असते किंवा नॅशनल लेवलची संस्था असते जी की डायरेक्ट सांगते विमान कसे कोसळले किंवा कुठे कोसळले त्याच्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी प्रथम म्हणजे विमान मुंबईवरून जेव्हा निघाले सकाळी, तर तेव्हा विमान अतिशय ठीक होते. तुम्ही सुरुवातीला बघितले असेल, परंतु घोटाळा विमानाच्या मध्य प्रवासामध्ये झाला होता. जे विमान आहे त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणारच आहोत. हे विमान नेमकं कोणतं होतं, कशा पद्धतीने या विमानाची रचना आहे, विमान कोण चालत होतं, त्या माहिती अगोदर आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओरिजिनल माहिती सांगणार आहे मी की ज्याचं कारण म्हणजे डावपेचा असू शकतो का, हे तुमच्या डायरेक्ट लक्षात येणार आहे. चला तर जाणून घेऊया विमानाविषयी माहिती, पायलटविषयी माहिती आणि कशा पद्धतीने ही सर्व घटनाक्रम झालेला आहे त्याच्याविषयीची डिटेल माहिती आणि ती सुद्धा DGCIच्या रिपोर्ट सोबतच. सर्वात प्रथम तुम्ही हे विमान बघून घेऊ शकता, कारण की अपघात कशामुळे झालेला आहे, तर या विमानामुळे हा अपघात झालेला आहे आणि याच्यामागे कोणाचा हात होता का, तर त्याच्याविषयी देखील माहिती आपण पुढे बघणारच आहोत. परंतु अपघात झाला तर त्याचा महत्त्वाचा पैलू किंवा पहिला मुद्दा जर तो म्हणजे विमान सेफ होतं का, हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. तर हे बघा, हे विमान जे आहे ते 45N2R हे विमान तुम्ही बघू शकता. अतिशय सेफ व दर्जेदार क्वालिटीचं हे विमान जे आहे ते तुम्ही बघू शकता हे विमान होतं. परंतु या विमानामध्ये अपघात होण्याचे चान्सेस अतिशय कमी असतात आणि 95% ह्या विमान जे आहे ते सेफ मानले जाते. परंतु या विमानाचा अपघात कशा पद्धतीने झाला, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. हे DGCIने दिलेले रिपोर्टनुसार आहे. सर्वात प्रथम हे विमान जे आहे ते या ठिकाणावरून लँड करण्यासाठी चालले होते, परंतु सर्वात अगोदर यांनी पहिला राऊंड असा घेतला होता, इथे लँड करायच्या ऐवजी विमान फिरून येऊन लँड करणार होतं. परंतु तुम्ही ते बघू शकता, जो तिथे विमानाचा अपघात झालेला रेड पॉईंटपाशी विमानाचा अपघात जो आहे तो झालेला आहे. सर्वात पहिली लँडिंग जी आहे ती असफळ झाल्यामुळे दुसरी लँडिंग जी आहे ती विमानाला करावी लागली. दुसऱ्या
दुसरा प्रयत्न लँडिंगचा करावा लागला. तर हे बघा पहिला राऊंड इथून हाणला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडच्या वेळेस विमानाचा बॅलन्स जो आहे तो अशा पद्धतीने बिघडून खाली पडलेला आहे. परंतु याच्यामध्ये फक्त बॅलन्सच बिघडलेला नाही, तर इतरही गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या ठरतात. जसे की सर्वात प्रथम म्हणजे विमान चालवत कोण होते. तर हे बघा अतिशय एक्सपिरियन्स पायलट ज्या आहेत त्या विमान चालवत होत्या. आत्ता हे त्यांचा फोटो बघू शकता तुम्ही. या विमानाच्या पायलट होत्या आणि यांच्याकडे विमानाचे सर्व सूत्रधार या होत्या आणि कॅप्टनचं नाव होतं कॅप्टन शंभवी पाठक यांचे हे नाव होते आणि यांच्यामुळे या विमान ज्या आहेत त्या चालवत होत्या. आणि हे विमान चालवत असताना अचानक त्यांना काहीतरी जाणवलं. अचानक मोसममध्ये थोडासा फरक जाणवलेला आणि तो फरक कशामुळे जाणवला तर हे बघू शकता तुम्ही. मुंबईवरून सकाळी अजितदादा निघले होते 8 वाजता आणि 8 वाजता 256 किलोमीटर हे अंतर जे आहे ते संपूर्ण अंतर होतं. यामध्ये बारामतीच्या एअरपोर्टवर 8:45 किंवा 9च्या सुमारास त्यांना लँडिंग करायची होती. परंतु विषय असा झाला सकाळी लवकर निघाल्यामुळे विमानाचे जे धुके असते किंवा व्हिजिबिलिटी जी असते थोडीशी कमी झाली होती आणि व्हिजिबिलिटी कमी झाल्यामुळे जेव्हा एअरपोर्टच्या जवळ त्यांनी लँडिंगचा प्रयत्न केला, पहिला प्रयत्न त्यांचा अयशस्वी ठरला. कारण की भरपूर धुके असल्यामुळे किंवा सकाळचं वातावरण असल्यामुळे या ठिकाणी पहिला प्रयत्न त्यांचं विमान जे आहे ते थोडंसं साईडच्या दिशेने गेलेलं होतं आणि त्याच्यानंतर दुसरा प्रयत्न त्यांनी लँडिंगसाठी केला. मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये विमानाचा बॅलन्स इथे लँड व्हायचं होतं, परंतु बॅलन्स इथे बिघडला आणि इथे बॅलन्स बिघडल्यामुळे हे विमान जे आहे ते जागेवरच तिरकं होऊन जे आहे ते खाली पडलेलं आहे. त्याच्याविषयी आपण माहिती पुढे बघूयाच. त्याच्या अगोदर मित्रांनो, विमानामध्ये नेमकं कोण कोण होतं तर अजितदादांचे मुख्य हे बॉडीगार्ड होते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता यांचं नाव आहे विदीप जाधव अशा पद्धतीने यांचं नाव आहे आणि सकाळी अजितदादांचे PSOचं कर्तृत्व बजावताना हे सुद्धा निधन पावलेले आहेत. आणि अजून अजितदादांसोबत अजून कोण कोण होतं तर ते म्हणजे सुमिता कपूर पायलट कॅप्टन ज्या होत्या, त्याच्यानंतर शंभवी पाठक ते सुद्धा एक कॅप्टन होत्या. 2 कॅप्टन होते विमानामध्ये. तरी देखील विमानाचा अपघात झाला. म्हणजे कारण छोटं नाही, कारण अतिशय नक्कीच मोठं असणार आहे. त्याच्यानंतर पिंकी माळी जे फ्लाईट अटेंडन्स होत्या या देखील विमानामध्ये समाविष्ट होत्या. आणि एवढे सगळे लोक असताना देखील यांचा अपघात झाला. तर हा अपघात झालाच कसा हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. याच्यावर STI चौकशी करावी असं देखील जनतेचं आवाहन जनतेने केलेलं आहे. आता STI चौकशीमध्ये काय होणार तर त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल माहिती जी असते ती STI चौकशीमध्ये बाहेर पडत असते आणि त्या माहितीच्या नुसार संपूर्ण ताळमेळ कळतो. नेमकं कशामुळे विमान पडलं, विमान पडण्याचं कारण नेमकं काय असेल आणि महत्त्वाचं म्हणजे विमान उडता क्षणी जसे की सकाळची व्हिडिओ तुम्ही बघितली असतील त्यामध्ये काही अडचण होती का किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम होता का हे देखील जाणून घेणे तितकेच महत्त्वपूर्ण ठरते. कारण की विमान तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये हे विमान होते आणि हे विमान फक्त अजितदादाच वापरतात असं नाही. संपूर्ण भरपूर महाराष्ट्रातील नेते असतील किंवा नॅशनल लेवलचे देखील नेते किंवा राजकारणी असतील तर सर्व हे जे अतिशय प्रायव्हेट जेट आहे, दर्जेदार क्वालिटीचं प्रायव्हेट जेट जे असते आहे ते आणि सर्व भरपूर जे ते वापर करत असतात. आणि त्यामुळे याच्याविषयीची सेफ्टी रेटिंग जर तुम्ही बघितलं तर 5 स्टार प्लस सेफ्टी रेटिंग असेल याला. आणि यामुळे त्याच्याविषयी देखील माहिती पुढे आपण बघणारच आहोत. तर एवढे सेफ विमान असताना देखील कोसळलं म्हणजे याच्यामागे डावपेच होता का हा देखील प्रश्न सर्वांना आहेच. लार्जेट या विमानाचं नाव आहे. अशा पद्धतीने याचा साचा आहे. अतिशय वेगवान आणि शार्प पद्धतीचं हे विमान होतं. तरी देखील त्यामध्ये काही तांत्रिक अडचण आली का किंवा लँडिंगच्या टायमाला हायड्रोलिक जे असते म्हणजे विमानाचा लँडिंग गिअर देखील त्याला आपण म्हणू शकतो तर तो ओपन झाला नाही का हा प्रश्न होता. परंतु एअरपोर्ट जे आहे ते भरपूर लांब असल्यामुळे याचा काही प्रश्न येत नाही. कारण की जेव्हा अतिशय जवळ लँड करायचे असते तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याच्यानंतर ते लँडिंग जे आहे ते करत असते. परंतु तसं देखील काही झालेलं नाही आणि डायरेक्ट एअरपोर्टपासून जवळपास 5 किलोमीटर अलीकडेच हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे. कारण की एअरपोर्टपुढे 5 किलोमीटर होते, पट्टीवर तर विमान गेलंच नाही. जर पट्टीवर विमान गेलं असतं तर त्यामध्ये वाचण्याचे चान्सेस जास्त झाले असते. कारण की विमान थोडंसं डायरेक्ट जी लँड खाली धडकलं रानामध्ये किंवा शेतामध्ये म्हणा तर त्याच्याऐवजी जर विमान पटरीवर गेले असते तर त्या ठिकाणी सेफ लँडिंग देखील करता आली असती आणि कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये आली नसती. आणि जरी आली असती तरी तेथे लगेच सर्व्हिस देखील उपलब्ध असतात. तर अशा पद्धतीने ही घटनाक्रम घडलेला आहे. याच्याविषयी आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून ओरिजिनल माहिती जी की आतापर्यंत यूट्यूबवर कोणीही दिलेली नाही अशी माहिती आपण तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओत देणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलं असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचं आहे. कारण की
येणारे अपडेट नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि त्या अपडेटमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देखील आपण देणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.